आजच्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे देशाचे अर्थमंत्री भागवतजी कराड साहेब, ज्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं, असे सहकार खात्याचे माझे सहकारी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, ज्यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं, कॅबिनेट मंत्री माझे सहकारी अब्दुलजी सत्तार साहेब, आमदार सतीशराव चव्हाण साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, असे बँकेचे चेअरमन व माजी आमदार नितीनजी पाटील साहेब, व्हाईस चेअरमन अर्जुनरावजी गाडे, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बँकेचे संचालक किरण पाटील, जावेद, शब्बीर पटेल साहेब, माजी चेअरमन अप्पासाहेब पाटील, बँकेचे संचालक सुहास शिरसाट साहेब, मनोज राठोड, काळे साहेब, जगन्नाथजी काळे, दिनेशजी परदेशी, सतीश गायकवाड, माजी व्हाईस चेअरमन, ज्यांनी अनेक वर्ष दादासोबत काम केलं, असे सोळंके साहेब, बँकेचे आपल्या दूध संघाचे व्हाईस चेअरमन दिलीपजी निर्भळ, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावर करमाडचे सरपंच कैलासराव उकिरडे, सर्व व्यासपीठ, सर्व शेतकरी उपस्थित बंधूंनो, आज किरण पाटील यांनी हा सत्काराचा योग हा घडून आणलेला आहे. कारण नितीन पाटलांनी, पण सत्ताचे तुमच्याशिवाय नितीन पाटील काही ऐकत नाही, त्याच्यामुळे तुमचंच नाव घ्यावं लागेल. नितीन पाटील यांनी हा योग घडून आणला. कारण नितीन पाटील माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं, भुमरे साहेब आपल्याला सत्कार ठेवायचा. मी विचारलं कोणाकोणाच ठेवायचा. त्यांनी सांगितलं कराड साहेब असतील, सत्तार साहेब असतील, सावे साहेब असेल. मी म्हटलं पहिली तारीख कराड साहेबाची घ्यायची. कराड साहेबांची तारीख घ्या, आम्ही सगळे येतो. कारण ते केंद्रीय मंत्री, आम्ही काही इथंच असतो, आमचं काही नाही, आम्ही कुठं जात नाही काय. पण केंद्रीय मंत्री म्हणल्याच्या नंतर त्याला देशात फिरावं लागत, आणि आपण बँकेचे संचालक आहे, आपल्याला राहावं लागेल हजर. म्हणून अगोदर तुम्ही कराड साहेबांची तारीख घ्या. मग तशा हिशोबाने साहेब तुमची तारीख घ्यायला लावली, आणि हा योग पहा, म्हणजे सहकारी बँकेत आज आपण 14 जण एकत्र येऊ राहिलो. नाही तर कोणी ना कोणीतरी काही हजर राहिलं असतं. पण आज हा बँकेचा योग आहे, आणि मला वाटतं हे योगातून निश्चित काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला वाटतं काय. आणि आज कराड साहेब मला जास्त खुश दिसू राहिले. कराड साहेब, कारण 24 तुमचं देशाची, त्याच्यामुळं आम्हाला आता चिंता करायची गरज नाही. मी ते सांगितलं, आरबीआयचे मंत्री ते, म्हणून सावे साहेब आपल्यावर जास्त लोड नाही आता. म्हणून मला सांगायचं की कराड साहेब, जे काही मी जास्त वेळ घेणार नाही, पण मला एक सांगायचं की मला फक्त 10 मिनिटं सांगितलेली, मी 10 मिनिटाच्या आतच संपवणार आहे. मला एक सांगायचं की नितीन पाटलांनी एक 2च मागण्या मांडलेल्या आहेत. तसं बँकेचा कारभार व्यवस्थित चालू आहे. मला सांगायचं की नॅशनल बँकेला जे काही आपण टार्गेट दिलं कराड साहेब,
आणि आपल्या बँकेला जे दिलं शेतकऱ्याला कर्ज वाटप करायचं, आपण ते पूर्ण करून त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्याला कर्ज वाटप केलं आपण. हे मी खरोखर बँकेचा धन्यवाद मानतो बँकेला. आणि बँक अडचणीत असताना सुरेश दादाच्या बाबाच्या नेतृत्वाखाली ही बँक मराठवाड्यात नंबर 1च्या क्रमांकावर ही बँक आली. आज जरी आपला ब अडीच वर्ग असला पण आपल्याला अ अडीच वर्ग निश्चित या बँकेला भेटल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. म्हणून मला सांगायची की ही बँक अगदी व्यवस्थित. आणि कराड साहेब तुम्हाला माहिती ह्या बँकेत सर्व पक्षीय संचालक, इथं बँकेच्या बाबतीत कोणी राजकारण करीत नाही. निवडून येईपर्यंत थोडंफार राजकारण होईल पण निवडून आल्याच्या नंतर ह्या बँकेत कुठलंही राजकारण आतापर्यंत बघायला मिळालं नाही. म्हणून आपली मराठवाड्यात ही बँक शेतकऱ्याची, आज ही बँक आपली जिवंत राहील. नाही तर बाकीच्या बँका बघा, शेतकऱ्याच्या ज्या ठेवी होत्या त्या द्यायला सुद्धा बँकेजवळ पैसे राहिले नाही. पण आज आपल्या बँकेकडे तुम्हाला सांगतो, मला वाटतं तुम्ही 2000 कोटी सांगितले आणि आज 2000 कोटी ठेवी आपल्याकडे. आणि निधी पाटलांना सांगितले की पुढे आपल्या 3000 ठेवी होत्या. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्याचा आपल्या विश्वास आहे तेव्हा बँकेत आपल्याला ठेवी ठेवल्या जातात. म्हणून मला सांगायचे की महत्वाचे 2 विषय आपले. एक विषय म्हणजे आपला रामकृष्ण उपसा सिंचन योजना. सत्तार आपण, अतुल साहेब आहे, तुम्ही आहे, मी आहे, कराड साहेब आहे, दानवे साहेब आहे, सगळे आपण आहे. आणि म्हणून मला सांगायचं विरोधी पक्षनेता सुद्धा आपल्याच बँकेचा डायरेक्टर आहे. म्हणून आपल्याला मला वाटतं अशी संधी कधी येणार नाही. आणि याच्यानंतर जर माफ जर कर्ज होत नसेल तर आता याच्यापेक्षा संधी कोणती येणार आहे. म्हणून मला सांगायचं की पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत कराड साहेब, आम्हाला दिल्लीला बोला, आम्ही दिल्लीला येतो, पण ही बँक कर्ज खायतून काढा अशी आमची आपल्याला विनंती. कारण अशी संधी कधी येणार नाही. मला नाही वाटत या जिल्ह्याला इतके कधी मंत्री पाहिजे असतील म्हणून. अहो नशीब आहे 2 केंद्रीय मंत्री, 3 कॅबिनेट मंत्री, 1 विरोधी पक्ष नेता आणि अजून काही वेटिंग वर आहे. आणि ते सुद्धा येऊ शकतात शिंदे साहेबांच्या आणि आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात आहे. म्हणून मला वाटतं आपला जिल्हा हा नशीबवान जिल्हा आहे. महाराष्ट्रात इतके मंत्री कुठे नाही. सत्तार सेठ आपण जर सगळे शहरात असतो तर गाड्या कमी पडून राहिले. आता काय नाही, मी आता उद्या सोमवारी गाड्या बाकी काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न करतो मी. काय कारण तुमच्या आशीर्वादानं खूप वर्षानंतर 22 वर्षांनंतर स्थानिक पालकमंत्री झाला. काय आणि म्हणून मला सांगायचं, आणि हे सगळं श्रेय सत्तार साहेब असतील, शिरसाट असेल, अतुलजी असतील, त्याचे बोरणारे सर असतील, त्याच्यानंतर आमचे सगळे आमच्या युतीमधले जे काही आमदार म्हणजे सगळ्यांना सांगितलं की स्थानिक मंत्री करा. मग कोणाला करायचं तर सत्तार शेठना सुद्धा सांगितलं भुमरेंना करा. सगळ्यांनी सांगितलं, मी असं म्हणत नाही. सत्तार शेठना सांगितलं, बोरणारे सर असतील, शिरसाट असेल, सगळ्यांनी सांगितलं किंवा भुमरेंना करा. याच्यासाठी करा की स्थानिक असला पाहिजे. आणि स्थानिक जर असेल तर सगळ्या व्यथा त्याला माहीत असतात. म्हणून आपल्या जिल्ह्याला अनेक वर्षानंतर आपल्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला. त्याचा फायदा निश्चित आपण बँकेसाठी आणि सगळ्या विकासासाठी निश्चित आपण केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा विषय आमचा बँकेत नेहमी विषय होतो मीटिंगमध्ये. आता मी सहसा मीटिंगला जास्त येणं होत नाही, पण बँकेच्या बाबतीत नितीन पाटील असेल, संचालक असेल, सगळ्यात महत्वाची जर अडचण या बँकेची कोणती असेल कराड साहेब त्याची अनिष्ट तफावत आहे. मला एक सांगायचं, आज आपण सगळ्यांनी, तुम्हाला सांगतो सत्तार साहेब, आपण आता सगळे जबाबदार व्यक्ती बसलेलो आहे. हे अनिष्ट तफावतच्या बाबतीत आपण कराड साहेबांच्या पाठीमागे लागलं पाहिजे. कराड साहेब, अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी त्यांच्या जिल्ह्याला अनिष्ट तफावतून बँक काढली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, लातूरची बँक त्यांनी अनिष्ट तफावतून काढली. बरोबर आहे. आणि मग आता तर आपण 5 जण आहे, 6 आहे आपण, 6 किती विरोधी पक्ष आपल्यातच झाला. काय ते बँकेचे संचालक आहे. म्हणून मला सांगायचं की आज 6 जण आहे
आणि 6 जण जर आपण कधी मिटिंग लावली आणि हा विषय जर दोन लावून धरले तर मला वाटतं निश्चित काही ना काही फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला सांगायचं की बाकीचं थोडंफार चालू असतं कर्ज वाटप वगैरे. नितीन पाटलांना सगळी आकडेवारी सांगितली, सत्तार शेठना सांगितली. आणि आपल्या जिल्ह्याचं योगायोग असं आहे की सत्तार शेठ कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्याची, त्याच्यानंतर अतुलजी सहकार मंत्री म्हणजे शेतकऱ्याचे, आणि मी सुद्धा रोजगार हमी आणि फलोत्पादन मी सुद्धा शेतकऱ्याचा आहे. आणि मला सांगायचं की हे तिन्ही आम्ही जे हे तिघ सुद्धा आम्ही शेतकऱ्याचे मंत्री. म्हणून मला सांगायचं जसं अतुलजींना सांगितलं की मी आपल्या याच्या विद्यार्थ्याच्या याच्यात वाढ केली कशात शिष्यवृत्तीमध्ये. साहेब तसंच मी तुम्हाला सांगतो, मी मंत्री व्हायच्या आधी पालकमंत्री योजना होती, तिला फक्त आपण 1 लाख देत होतो सत्तार शेठ. मी आता 1 किलोमीटरला 24 लाख देतो. किती? 24 लाख. म्हणून मला सांगायचं की आज जरी आपला हा सत्काराचा कार्यक्रम पण इथे सगळे शेतकरी. मी काल एक निर्णय घेतला आणखी कांदाचा पहिल्यांदा आपण 25 टन ला अनुदान देत होतो. काल मी निर्णय घेतला 50 टन म्हणजे डबल कॅपॅसिटी वाढवली आणि आपण पर टन 3,500 रुपये टनाला देत होतो. तर काल मी निर्णय घेतला 5,000 रुपये मी केले, कारण 1,500 रुपये टना मागं मी वाढले. काय पण हा एक निर्णय शेतकऱ्यासाठी आपण घेतला, कारण आता शेतकरी कांदा हा जास्त लागवड करू राहिला. मी आता विहिरीच्या बाबतीत 3 लाख होते. आता बरेचसे शेतकरी सगळ्याला विहिरीची याची त्याची गरज असती. शेतकरी म्हणल्याच्या नंतर विहीर वगैरे सगळं आलं. 3 लाख होते, मी 4 लाखाचा GR काढला. म्हणजे आता 1 लाख रुपये शेतकऱ्याला मी विहिरीत अनुदान वाढिलं. आणि पूर्वी आपल्याला GITचं प्रमाणपत्र लागत होतं, ते मी काढून टाकलं. आपल्याला अंतर शेतकऱ्याला अंतर 500 फुटाच्या आत विहीर आपल्याला खोदता येत नव्हती. ती विहिरीचं अंतर मी 150 फुटावर आणलं. किती? 150 फुटावर. कारण आता जमिनी कमी झाल्या आणि तुम्हाला सांगतो वाटण्या जास्त झाल्या आणि मग कोणाचीच विहीर बसत नव्हती 500 फुटाच्या आत. मग मी तो एक निर्णय घेतला. फलोत्पादनाच्या बाबतीत अंतर काढून टाकलं, अंतरच काढून टाकलं, कारण शेतकऱ्याच्या मनावर अंतर ठेवलं. आता मी केळी आणली. मला जास्त वेळ नाही बोलायला, नाही तर आपण सविस्तर जसं आता अतुलजी साहेब म्हणले, साहेब आपला मेळावा खराब बाहेर पाहिजे होता आणि आपण एक दिवस एक काम करा, आपण ते सगळे शेतकऱ्यासाठीच एक दिवस ठेवू. आपण काय हे काही 1 तासात ना 8 तासात हे संपणार गुऱ्हाळ नाही आपलं. कोणतं त्या शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथा आहे त्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून मला सांगायचे की आपण बराचसा बदल माझ्या खात्यात केलेला आहे. माझं खातं सुद्धा शेतकऱ्याचं खातं आहे, मजुराचं खातं आहे आणि ह्या खात्यात जितका मला बदल करता येईल मला कराड साहेब माझं खातं म्हणजे तुम्हाला माहिती आहे आम्हाला सगळे केंद्राचे नॉर्म्स आहे. मला तुमची फार गरज लागणार आहे आणि जर तुम्हाला सांगतो तुमचं तर आमच्यावर लक्ष आहेच, पण एकदा जर आपण बैठक संयुक्त घेतली आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्याची तर मला वाटतं आपल्याला शेतकऱ्याला आणखी काही योजना आणता येतील. माझ्या खात्यात मागणी होती केळी मनरेगात घ्यावी म्हणजे रोजगार हमी. मी ती केळी घेतली. दुसरा विषय द्राक्षे घ्या, द्राक्षे घेतले. काहींना सांगितलं ड्रॅगन फ्रूट घ्या, ड्रॅगन फ्रूट घेतलं. काहींना सांगितलं शेवगा घ्या, शेवगा घेतला. तुम्हाला सांगतो जे सांगितलं ते मी घेण्याचा प्रयत्न केला, कारण हे काय केलं की हे शेतकऱ्याला काही ना काहीतरी मदत आपल्याकडून झाली पाहिजे. आता तुम्हाला सांगतो कधी कधी अंगूर ऑक्टोबर महिन्यात डिसेंबर मध्ये कधी कधी गारपीट होती, डिसेंबर जानेवारी, आणि त्याच्यानंतर गारपीट झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो सगळं जे द्राक्षे असतात त्याचं नुकसान होतं. तो एक आम्ही प्रस्ताव आता केंद्राला दिला की आच्छादन वरून आपल्याला शेतकऱ्याचं आपण लिमिट ठेवू आणि त्याच्या बाबतीत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे. सचिवची आमची केंद्रातल्या सचिवची माझी चर्चा झाली. असे अनेक विषय आपल्या खात्यामार्फत घेण्याचा माझा प्रयत्न आहे. सत्तार शेठ मला एकच सांगायचं की
आपल्या भागात सततचा पाऊस जास्त झाला, काही भागात अतिवृष्टी झाली बाकीच्या जिल्ह्यात, पण आपल्या भागात सततचा पाऊस जास्त झाला. आणि मग तो आपला 65% वर जर कधी पाऊस गेला तर आपल्याला नुकसान भरपाई मिळते. पण सत्तार शेठना मंत्रिमंडळात विषय मांडला की सततच्या पावसानं जे शेतकऱ्याचं नुकसान होतं याला सुद्धा मदत मिळाली पाहिजे. आज पंचनामे आता चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळा आढावा आल्याच्या नंतर महाराष्ट्रात किती हेक्टर नुकसान झालं त्याच्याबद्दल चर्चा होईल आणि मग मदत केल्या जाईल. शासनाने जे रेग्युलर जे आपलं कर्जमाफी झाली आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना आली आणि जे रेग्युलर सभासद कर्ज भरतात त्यांना शासनाने घोषणा केली होती की आपण यांना 50,000 रुपये आपण अनुदान देऊ. पण अनुदान आतापर्यंत मिळालं नव्हतं. पण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस यांचं सरकार आलं तर पहिला निर्णय घेतला की दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायचे. आताच अतुल साहेबांनी सांगितलं की 20 तारखेला शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. राहिला विषय नितीन पाटलांना सांगितला थांबचा. नितीन पाटील त्याच्यावर अतुल साहेब बोलतील कारण तो त्यांचा अधिकार आहे. पण मला काय म्हणायचं की बँकेत जावंच लागेल ना. मग मला काय म्हणायचं की बँकेत पैसे काढायला जावंच लागेल. असं नको व्हायला ते एखाद्याचे पैसे दुसऱ्यानं काढावं. कारण आता हे सगळे शेतकरी वयस्कर माणसं आहे. कारण आता याच्यातून पैसे काढते कशातून त्या एटीएम मधून. हे तर आपली बँकेचे. म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल अतुल साहेब निर्णय घेतील. त्या बाबतीत जे काही निर्णय असेल पण लवकर दिपोळीला पैसे मिळाले पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि ते पैसे आपल्या खात्यात जमा होतील याच्यात कुठेही अडचण मला वाटतं येणार नाही. बाकी अनेक विषयावर चर्चा झालेली आहे. आपल्याला विषय म्हणजे एनडीआरएफच्या बाबतीत सुद्धा सत्तार शेठना सांगितलं की एनडीआरएफच्या जे आपल्याला मदत मिळत होती त्या मदतीत सुद्धा दुपटीनं वाढ ही महाराष्ट्र सरकारने केली. म्हणजे एनडीआरएफचे जे काही आपल्याला अनुदान मिळणार आहे त्याच्यात महाराष्ट्र सरकार सुद्धा डबल म्हणजे दुप्पट रक्कम ही टाकणारी. आणि 2 हेक्टर पर्यंत जी मदत होती शेतकऱ्याला ती आता 3 हेक्टर पर्यंत झालेली. म्हणजे असा अनेक महत्वाचे निर्णय हे आपल्या सरकारने घेतलेले. म्हणून मला सांगायचं की आता महत्वाचा एकच विषय मी आपल्याला सांगतो, जास्त बोलणार नाही कारण वेळ खूप झालेला आहे. 11ची आपली ही म्हणजे वेळ होती आणि आता जवळजवळ 2 वाजलेले. पण मी जास्त वेळ घेणार नाही. पण आता त्या बाबांनी एक विषय काढला देवगिरी कारखान्याचा. हा एकदम अतुलजी साहेब हा महत्वाचा विषय. कारखाना चालू झाला पाहिजे ह्या मताचा मी. आणि त्याबद्दल गंगापूरचा सुद्धा कारखाना काय निर्णय घ्यायचे घ्या पण गंगापूरचा कारखाना सुद्धा चालू करणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस जास्तीचा ऊस होतो त्यावेळेस आपल्याकडे कुठलेही कारखाने येत नाही आणि त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याला माती मोल आपल्या ऊस द्यायला लागतो. त्यांचे पैसे सुद्धा वेळेवर येत नाही. म्हणून मला सांगायचं की गंगापूरचा कारखान्याच्या बाबतीत सुद्धा काल काही शेतकरी मला भेटले. आता बाबांनी देवगिरी कारखान्याचा विषय काढला. आपल्या जिल्ह्यात आता योगायोग असा आहे की सहकार मंत्री आपल्या घरचे त्याच्यामुळे हे कारखाने आता चालू झाले पाहिजे ह्या मताचा मी. आणि मग असे जे जे काही कारखाने असतील सिल्लोड असेल सिल्लोड कोणाला तरी चालायला दिला म्हणी चांगली गोष्ट आहे चालू झाला पाहिजे ह्या मताचा मी. सध्या नगदी पीक तेवढंच एक आहे. ऊसच हे एक नगदी पीक आहे. म्हणून मला सांगायचं की त्या बाबतीत सुद्धा आपण लक्ष घाला. बाकी विषय भरपूर आहे. पण ज्यावेळेस सावे साहेबांनी सांगितलं की आपण जाहीर एखादा कार्यक्रम ठेवू त्याच्यात आपण निश्चित आपल्या ज्या काही अडचणी आहे ज्या व्यथा आहे शेतकऱ्यांच्या हे आपण मांडण्याचा निश्चित प्रयत्न करू. आज तुम्हाला सांगतो आज आपण इथं सगळेजण कारण बँकेचा डायरेक्टर या नात्यानं मी आणि सत्तार शेठ अतुल साहेब तुम्हाला सांगतो कराड साहेबाला सांगतो की जर आपण हे उपसा सिंचनचा जर प्रश्न मार्गी लावला तर बँक ही अडचणीतून निघल्याशिवाय राहणार नाही. कारण बँकेपेक्षा शेतकऱ्याला खूप अडचण आहे. शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर बोजा आहे. शेतकऱ्याला जमीन एखाद्याला
कर्ज घ्यायचं असतं दुसऱ्या बँकेतून त्याला कर्ज मिळत नाही, त्याला जर एखादा व्यवहार करायचा असतं तो व्यवहार होत नाही. म्हणजे त्याचं सगळं ठप्प झालेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला हे शेतकऱ्याला हे मुक्त करायचं आहे. म्हणून मी आज एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, पहिल्यांदा सुद्धा सांगितलं, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मी आपल्या या जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्या आशीर्वादानं झालो आणि पुन्हा आपल्या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यासाठी मला जे जे काही काम करता येईल, जे जे शासन दरबारी आम्ही सगळे मिळून, पण पालकमंत्री म्हणून सुद्धा जे मला काम करता येईल आपल्या जिल्ह्यासाठी हे काम करण्याचा मी निश्चित प्रयत्न करील. एवढंच आजच्यापर्यंत सांगतो आणि कराड साहेबाला विनंती करतो, आज काही ना काहीतरी आम्हाला देऊन जावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.